त्यांकडे आहे. त्यामुळे मी फार काही बोलणार नाही, परंतु मोहोळ नगरपालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही जिल्हा परिषद, ही पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही दर वेळेला याचं विधानसभेला आम्हाला उमेदवारी मागायची, या विधानसभेला माझ्या मुलीला तिकीट देण्यात आलं. ती माझी मुलगी संबंध महाराष्ट्रामध्ये एक यंगेस्ट MLA म्हणून निवडून आली असती आणि फक्त पवार साहेबांच्या नावावर आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही 50,000पेक्षा अधिक लीडने तिला निवडून आणली असती. परंतु दुर्दैवाने थोडासा त्याच्यामध्ये बदल झाला. नेतृत्वाने ठरवलं की नवीन माणसाला संधी देऊया. त्या माणसाला संधी दिली आणि फक्त पवार साहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस, कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायकी नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला. शेवटी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर ज्या पक्षाच्या जीवावर आपण आमदार होतो त्या पक्षाची ध्येय धोरणं, त्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेणं आणि ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या आपण विजयाची धुरा आज मिळवतो त्या कार्यकर्त्यांना विश्वास, त्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून काम करणं अपेक्षित आहे.